जनशक्ती न्यूज, जनतेसाठी, जनतेसोबत। 15 डिसेंबर 2025 रोजी पाटण्यातील मुख्यमंत्री निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात बिहार सरकारने 1283 आयुष डॉक्टरांना नियुक्तीपत्रे वितरित केली। यातून 10 जणांना प्रत्यक्ष मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हाती पत्रे मिळाली, तर उर्वरितांना ऑनलाईन मिळाली। कार्यक्रमाचा उद्देश आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण आणि वैद्यकीय शिक्षण विस्तार असा जाहीर केला गेला होता। नुसरत परवीन ही युनानी विशेषज्ञ असलेली नवीन डॉक्टर स्टेजवर आली तेव्हा तिने हिजाब घातलेला होता, जो तिच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेनुसार आहे। व्हिडिओ फुटेजनुसार 75 वर्षीय कुमार यांनी तिच्या डोक्याकडे बोट दाखवत काय आहे हे असा प्रश्न विचारला। परवीन यांनी उत्तर देण्यापूर्वीच कुमार यांनी तिच्या हिजाबला हात लावून तो हिजाब ओढला। बाजूला उभे असलेले उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी नितीश कुमार यांना रोखण्याचा प्रयत्न केला, पण उशीर झाला होता। कार्यक्रमातील अधिकाऱ्यांनी घाबरून परवीन यांना घेऊन बाजूला नेले, पण हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावर पसरला। हा प्रकार केवळ एका क्षणाची चूक नसून नितीश कुमार यांच्या राजकीय वारशाला धक्का देणार आहे। बिहार सारख्या बहुसांस्कृतिक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सर्व धर्मांच्या भावना जपण्याची त्यांची जबाबदारी आहे, पण हे कृत्य मुस्लिम महिलांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर हल्ला आहे। हिजाब हा केवळ कपडा नसून महिलांच्या सन्मान, गोपनीयता आणि धार्मिक ओळखीचा भाग आहे। तो जबरदस्तीने काढणे म्हणजे वैयक्तिक स्वातंत्र्याचे उल्लंघनच। बिहारमध्ये मुस्लिम लोकसंख्या 17% आहे आणि नितीश कुमार हे मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समाजाचे नेते म्हणून ओळखले जातात, पण हा प्रकार त्यांच्या महिलांवरील अत्याचार विरोधी प्रतिमेला कलंकित करतो। एका बाजूला ते महिलांसाठी आरक्षणाची घोषणा करतात, तर दुसरीकडे सार्वजनिक स्टेजवर एका महिलेच्या सन्मानाला धक्का देतात। हे केवळ राजकीय ढोंग आहे का, की वय आणि मानसिक तणावामुळे निर्णय क्षमता बिघडली आहे? विरोधकांनी कुमार यांच्या मानसिक आरोग्यावर सवाल उपस्थित केले असून हे विधानसभेत आणण्याची धमकी दिली आहे। हा प्रकार बिहारच्या राजकारणात एक नवीन वाद निर्माण करेल। नितीश कुमार यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे आणि माफी मागावी, अन्यथा त्यांची सुशासन बाबू प्रतिमा पूर्णपणे धुळीला मिळेल यात शंका नाही।